उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. हा प्रेरणादायी संदेश देत सामान्य माणसाला नव्या जिद्दीने उभे राहण्याची प्रेरणा देणारे महान हिंदू नेते म्हणजे स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन असून तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. युवकांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम आणि चारित्र्य निर्मितीची ज्योत पेटवणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म बंगाल प्रांतात झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांच्या घरात लहानपणापासूनच शैक्षणिक आणि संस्कारक्षम वातावरण होते. वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी गृहत्याग करून संन्यास स्वीकारला. ते स्वामी रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. गुरूंची परंपरा पुढे नेत त्यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून हिंदू धर्मातील वेदांत तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार केला. हिंदू धर्मावर दृढ श्रद्धा असलेल्या स्वामी विवेकानंदांनी वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता या हिंदू धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला. तत्कालीन हिंदू समाज सुधारणा चळवळीत ते एक प्रभावी व प्रमुख शक्ती म्हणून उदयास आले. जागतिक धर्म परिषदेत आपल्या अमोघ वक्तृत्वातून त्यांनी संपूर्ण जगाला हिंदू धर्माच्या महान विचारांनी प्रभावित केले. त्या ऐतिहासिक भाषणातून स्वामी विवेकानंदांनी भारताची नवी ओळख जगासमोर उभी केली. अध्यात्माबरोबरच ते खरे देशभक्त आणि महान विचारवंत होते. त्यांच्या शिकवणी आजही तरुणांना प्रेरणादायी ठरतात. हिंदू धर्माचे महान विचारवंत, तरुणांना स्फूर्ती देणारे देशभक्त, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन.